तर मित्रांनो, व्यवसाय करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्ही कोणताही व्यवसाय करा, दूध व्यवसाय किंवा अदरवाईज कोणता पण व्यवसाय करा, व्यवसायामध्ये मित्रांनो संयम ठेवणे खूप गरजेचं असते मित्रांनो. तर तुमचा व्यवसाय ग्रो करत असतो का मित्रांनो. तुम्ही जर व्यवसायामध्ये भरपूर अडचणी येत असतात, जर त्याच अडचणीला जर तुम्ही जर सामोरे जाऊन आणि तुम्ही जर हे दटकून म्हणजे स्ट्रॉंगपणे थांबला नाही तर मित्रांनो तिथं तुमचं लॉसमध्ये जाऊ शकतं. तर मित्रांनो कसं असतं, संयम ठेवणे खूप महत्त्वाचं असते. संयम हा ठेवल्यानंतरच तुमचं काय कसं आहे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असतात. नाही तर तुम्ही संयम ठेवल्याने माझं काय होणार कसं होणार असं जर तुम्ही करत बसला तर तुमचा प्रॉब्लेम होत नाही. त्यामुळे संयम ठेवा. आता मित्रांनो माझंच बघा, ज्यावेळेला मी गोटा चालू केला होता आमचा गोटा पूर्ण झाला नव्हता. आणि मित्रांनो मेन म्हणजे आमच्या गोट्यामध्ये ते स्टार्टिंगला लाईट नव्हती, जवळजवळ 2 ते 3 महिने लाईटच नव्हती गोट्यामध्ये. तर मित्रांनो मी आमचं घर गोट्यापासून जवळजवळ 3 किलोमीटर आहे. तर मी रोज येऊन जाऊन करून आणि इथनं गोट्यावरनं वैरण कापून घेऊन मी घराकडे जाऊन कुट्टी रोज करायची, सकाळ संध्याकाळची कुट्टी घेऊन यायची. सकाळी 4 वाजता कुट्टी घेऊन यायची इकडं गोट्यावर, संध्याकाळची कुट्टी घेऊन यायचं. असं मित्रांनो मी करत हे केलं, दिवस काढलेले मित्रांनो. आणि त्याच्यानंतर मग थोडं करत गोट्यामध्ये हे प्रोग्रेस करत आता शेड बीड मारून लाईट घेतली, सगळं घेतलं. मग आता जरा अजून सेटअप बसायचा चालला. तर म्हणूनच मित्रांनो मी सांगायला लागलो, संयम ठेवल्यानंतर सगळ्या गोष्टी होत असतात. फक्त संयम ठेवून तुम्ही आपलं जे कष्ट आहे ते तुम्ही करत राहा, तुमचं नक्की सक्सेसफुल तुम्हाला मिळणार. तर तुम्हाला माझा व्हिडिओ मित्रांनो आवडत असेल नक्की फॉलो करा. धन्यवाद.